Hello students, welcome our channel MK Tutorials. आज आपण डिस्कवरिंग मॅथ्स ई डे ग्रेड 2 पार्ट 1 मधील चॅप्टर नंबर 6 कॅरी ओव्हर ॲडिशन चा आज प्रॅक्टिस झोन 3 पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. क्वेश्चन आहे सॉल्व द फॉलोइंग. खाली दिलेले काय इक्वेशन सॉल्व करायचे. तर A1 35 ॲडिशन 16. आपण टॉपिक पाहतोय ॲडिशन ऑफ 2 डिजिट नंबर. तर त्याच्यामध्ये आता आपल्याला हे पहिल्यांदा वन्सची टोटल करायचे. तर वन्सची टोटल करताना आपण पहिलं शिकलो की 5 + 6 ह्या कॉलमचं यांना ॲडिशन करायचं. तर आपण पहिल्यांदा रफ पेज घेऊन काय करायचं तर 5 लाईनिंग्स काढायच्या. 1 2 3 4 5 आणि 6 लाईनिंग्स 1 2 3 4 5 6. आणि आता ह्यांचं सगळ्यांचं काउंटिंग 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आले. तर 1 हा जो 11 असतो ह्याचा टेन्स आणि वन्स करायचा. वन्स हा वन्सच्या कॉलममध्ये आणि 10 हा रिग्रुपिंग किंवा बॉरोईंग म्हणलं जातं, तो टेन्सच्या घरी जातो. चला तर मग आता ह्या तिघांची टोटल करायची. मग 1 + 3 किती होतात तर 4 आणि 4 + 1 5. म्हणजे आन्सर आलं आपलं किती 51. B1 पाहूया. B1चा टेन्स 1 48 + 26. आता वन्स कॉलममध्ये आपल्याला टोटल करायची 8 + 6ची. तर सेम प्रोसेस 8 लाईन्स काढायच्या. 1 2 3 4 5 6 7 8 आणि इथे 6 1 2 3 4 5 6. आणि आता ह्या सगळ्यांची टोटल करायची. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14. 14चा 4 हा काय राहणार वन्स कॉलममध्ये आणि 1 हा काय जाणार बॉरोईंग. तर आता ह्यांचा तिघांचे टोटल तर 1 + 4 किती होतात तर 5 5 + 2 7. तर आन्सर आलं 74. चला तर मग आता नेक्स्ट सीकडे वळूया. 55 + 19. सेम 5 लाईनिंग्स 1 2 3 4 5 आणि 9 लाईनिंग्स 1 2 3 4 5 6 7 8 9. आता या सगळ्यांची टोटल 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14. तर 14चा 4 या कॉलममध्ये वन्स कॉलममध्ये आणि 1 हा टेन्स कॉलममध्ये बॉरोविंगचा. आता ह्या तिघांची टोटल टेन्स कॉलममधल्या तिघांची टोटल तर 1 + 5 किती होतात 6 आणि 6 + 1 किती होतात तर 7. म्हणजे परत आन्सर काय आलं 74. सीचं पण आन्सर काय आलं 74. आता D1कडे वळूया. 89 + 7. 89चं पण आपण तेच करणार आहोत. तर पहिल्यांदा किती लाईनिंग्स मारणार आपण 9 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि खाली किती आहेत तर 7 1 2 3 4 5 6 7. आता काउंट करू 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16. ओके स्टुडंट्स. तर 16चा 6 इथे 1 बॉरोईंग. आता 1 + 8 किती होतात तर 9. नेक्स्ट E1कडे वळूया. 57 + 25. आता सेम प्रोसेस काय तर 7 आपल्याला वन्स काढायच्या. 7 लाईनिंग्स 1 2 3 4 5 6 7 आणि इथे 5 1 2 3 4 5. आता ह्यांची टोटल 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 आले. तर 12चे 2 इथे आणि 1 बॉरोविंग. आता ह्या तिघांची टोटल तर आपण पहिल्यांदा काय शिकलो की 1 + 5 म्हणजे ह्या वरच्या दोघांची टोटल म्हणजे किती होते तर 6 आणि ह्या परत 6 आणि ह्या 2ची टोटल 6 + 2 किती होतात तर 7. म्हणजे आन्सर आलं आपलं किती 1 + 5 किती होतात तर 6 आणि 6 + 2 8 होतात. आन्सर आलं आपलं 8. नेक्स्ट पाहूया F. 47 + 38. तर वन्सचे कॉलमचे टोटल 7 1 2 3 4 5 6 7
आणि खाली 8 1 2 3 4 5 6 7 8. आता 7 + 8 ची टोटल करूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. किती आली टोटल तर 15. 1 बॉरोविंग. आता 1 + 4 किती होतात तर 5 आणि 5 + 3 किती होतात तर 8. ओके स्टुडंट, चला तर मग आता G1कडे वळूया. 78 + 13. 78 + 13 मध्ये आता वन्स कॉलमची टोटल करूया. 8 + 3. 8 + 3 तुम्ही फिंगर्सवरती पण करू शकता किंवा माइंडमध्ये 8 ठेवायचा आणि 3 फिंगर्सवरती घ्यायचा. पण आपण लायनिंग्समध्ये आलो तर लायनिंग्सच शिकूया. 1 2 3 4 5 6 7 8 आणि इथले 3 1 2 3. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. 11 आले तर 1 कुठे येणार वन्स कॉलममध्ये आणि 1 बॉरोविंग. आता 1 + 7 किती होतात 8 आणि 8 + 1 किती होतात तर 9. म्हणजे आन्सर आलं 91. H1 पाहूया. 67 + 24. 67 + 24चं पहिल्यांदा आपण वन्स कॉलम घेऊया. 7 1 2 3 4 5 6 7 आणि 4 1 2 3 4. आता ह्यांचं काउंटिंग 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. म्हणजे आन्सर किती आलं 11. 11चा 1 इथे आणि 1 बॉरोविंग. आता 6 + 1 7 आणि 7 + 2. 7 + 2 किती होतात तर 9. म्हणजे परत आन्सर किती आला आपलं 91. स्टुडंट्स कधी कधी काय करायचं की 7 + 4 करताना बॉरोविंग म्हणजे 7 माइंडमध्ये ठेवायचे आणि 4 फिंगर्सवरती करायचे. की प्रत्येक वेळेस तुम्ही लाईन्स मारू शकता किंवा नाही मारू शकत किंवा रफ पेज भेटेल नाही भेटेल. त्यामुळे काय तर माइंडचं मॅथमॅटिक्स शिका. नेक्स्ट I1 शिकूया आपण. 74 + 16. तर आता वन्स कॉलमची टोटल 6 + 4 किंवा 4 + 6. प्रॉपर्टी ॲडिशनची काय सांगते की दोघांचं ॲडिशन कसंही करा ऑर्डरने तर आहे ना त्यांचा आन्सर काय येतं सेम येतं. चला तर मग करूया. 4 1 2 3 4 1 2 3 4 5 6 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 10 आला म्हणजे काय येणार तर 0 वन्सच्या कॉलममध्ये आणि 1 हा टेन्सच्या कॉलममध्ये. आता 1 + 7 किती होतात तर 8 आणि 8 + 1 किती होतात तर 9. म्हणजे आन्सर किती आलं आपलं 90. ओके स्टुडंट्स, आय होप तुम्हाला आहे ना प्रॅक्टिस झोन 3 व्यवस्थित समजला असेल. थँक्यू.